हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी चविष्ट अशी पाटवडी आणि झणझणीत चमचमीत रस्सा बनवणार आहे। ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि तिखट तर्रीच्या रश्श्यामध्ये पाटवडी अप्रतिम लागते। काही विशेष प्रसंगी पाटवडी बनवली तर जातेच, परंतु घरात कोणतीही भाजी नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा सुद्धा पाटवडी रस्सा बनवला जातो। अगदी मोठी पंगत घालायची असेल तेव्हा सुद्धा ही पाटवडी आणि तिचा रस्सा किंवा मासवडी, भात आणि त्यासोबत बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीचा बेत ठरलेला असतो। चला तर मग आपण सुद्धा चविष्ट पाटवडी आणि झणझणीत चमचमीत रस्सा बनवायला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला पाटवड्या बनवायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे 2.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ते चाळणीने अगोदर व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे पाटवडी बनवताना त्यामध्ये अजिबात गुठळी राहत नाही आणि पाटवडी एकदम व्यवस्थित होते। इथे मी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 हिरवी मिरची, हळद, ओवा, राई, जिरं घेतलेलं आहे। हिरवी मिरची आणि लसणामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं। कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं। ते व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये ओवा घालून घ्यायचा। ओवा यामध्ये आवर्जून घालायचा। हिंग घालायचा आहे, हिंग थोडा जास्त घालायचा। यामध्ये आता वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। मी एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे, यामुळे पाटवडी अजून छान लागते। थोडीशी हळद घालायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यानंतरच त्यामध्ये पाणी घालायचं। 2.5 वाटी पिठाला मी इथे 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। लसूण मिरची वाटतानाच मी मीठ घातलं होतं आणि मीठ जरा जपूनच घालायचं, कारण रश्श्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे। पाण्याला उकळी आली की गॅस मीडियम करायचा आणि अशा पद्धतीने एका हाताने बेसन घालून घ्यायचं आणि एका हाताने पटापट घेरून घ्यायचं आहे। एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे पाटवडी एकदम सॉफ्ट होते, प्लेन होते आणि खुसखुशीत सुद्धा होते। बेसन एकदम नाही घालायचं, थोडं थोडंच घालायचं आहे। आता यामध्ये उरलेलं सुद्धा बेसन घालून घ्यायचं। जेवढं बेसन तेवढंच पाणी घ्यायचं। हरभरे भिजून केलेल्या डाळीच्या पिठाला थोडं जास्त पाणी लागतं। अशा पद्धतीने गुठळ्या राहू न देता व्यवस्थित पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आणि थोड्याफार असतील तर त्या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायच्या। पिठाला चांगला चिकटपणा आलेला आहे। आता एकसारखं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आणि मंद गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे शिजू द्यायचं आहे। बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे, म्हणजे त्याला अजून छान चिकटपणा येतो। आता यावर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा हे बेसन चांगलं खालीवर करायचं आहे आणि यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित शिजू द्यायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी आणि गॅस अगदी मंदच ठेवायचा। तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचं। आता पीठ सुद्धा आपलं छान शिजलं गेलेलं आहे, एकदम सॉफ्ट असं झाले। ताटामध्ये टाकून घ्यायचं आणि ओल्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। थापून केल्या जातात म्हणून याला थापीवडी सुद्धा बोलतात। आता हे व्यवस्थित एकसारखं मी इथे थापून घेतलेलं आहे। यावर मी गरम असतानाच कोथिंबीर, खोबऱ्याचा किस आणि भाजलेले तीळ लावून घेणार आहे। यामुळे पाटवडीची चव अजून छान होते, म्हणजे नुसत्या खायला सुद्धा ह्या पाटवड्या खूप छान होतात। आणि ह्या कोमट झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण पाटवडीसाठीचा रस्सा बनवायला घेणार आहोत। पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे पातळ कट करून घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आले, काड्यासहित कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, कढीपत्ता, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 2 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि हा 1 चमचा भरून घरगुती लाल गरम मसाला घेतलाय, हळद। कढईमध्ये थोड्या तेलावर आपल्याला कांदा अगोदर लालसर भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झाला की
यामध्ये आपल्याला तीळ, खोबरं आणि धणे घालून घ्यायचे आहेत, ते सुद्धा भाजून घ्यायचे. हे व्यवस्थित भाजत आलं की यामध्ये आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता सुद्धा वाटणातच वाटायचा, छान चव येते आमटीला. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आमटी बनवा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आता हे थंड करून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. पुन्हा दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, त्यामध्ये राई जिरं घालून घ्यायचं. यातच लगेच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. वाटण घालून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. हे वाटण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला घरगुती लाल गरम मसाला घालून घ्यायचा आहे. मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून ठेवलेलं आहे, ते घालून घ्यायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. एका बाजूला मी आमटीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यातलं एक पळी पाणी घालून घ्यायचं आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. परतताना थोडंसं पाणी घातल्यामुळे छान तरी येते भाजीला आणि मसालासुद्धा व्यवस्थित शिजला जातो. आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. सुरुवातीला पातळच ठेवायचा आहे रस्सा, कारण मी यामध्ये कढईला लागलेलं पिठलं जे आहे ते घालणार आहे, म्हणजे त्यावर पाण्याचा शिपका मारून ठेवलेला आहे. आता हे जे आहे पिठलं ते घालून घ्यायचं आहे. याला आम्ही खरड म्हणतो. ती घातल्यामुळे आमटीला अजून छान चव येते. आता मंद गॅसवर आपल्याला ही उकळू द्यायची आहे. आता इथे आपली आमटी झालेली आहे, त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद केल्यानंतर रस्सा अजून दाटसर होतो आणि त्याला तरीसुद्धा छान येते. खूप छान चवीची आमटी आपली इथे आता तयार झालेली आहे आणि आता पाटवड्या कट करायला घ्यायच्या आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण पाटवड्या कट करू शकतो, मात्र कापण्यांच्या आकारातच शक्यतो पाटवड्या कट केल्या जातात आणि अगदी व्यवस्थित अशा आपल्या पाटवड्या झालेल्या आहेत आणि खूप मऊसूत झाल्यात. अजिबात कडक नाही किंवा खूप लुजही नाही, अगदी खुसखुशीत अशा आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी झणझणीत रस्सासुद्धा मी बनवून घेतला आहे. भात, बाजरीच्या भाकरीसुद्धा तयार आहेत. तुम्हीसुद्धा अशा पाटवड्या नक्की बनवून बघा, त्यासोबत रस्सासुद्धा बनवा आणि कमेंटद्वारे तो कसा झाला आहे ते सांगा. आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.